दुखिया बाबा सुखिया कोई नाही राजा। आणि याला अनुसंधान म्हणून अनुसरून तुकोबाराचे एक प्रमाण आहे बघा, काय प्रमाण आहे तुकोबारा म्हणतात, अनिक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती नसाहे पाशान फुटती बयकाप चित्ती भरलाचे। ऐका ना, दुःख बांधवडी हा संसार सुखाचा विचार नाही, सगळी माणसं दुःखी आहे, कोणाकडे पहा। साधं गणित सांगतो, साधं। मी तुमच्या समोर आता बोलतोय का नाही, तुमचे डोळे माझ्याकडे, कान माझ्याकडे, माझ्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे घातलेले, खरंच सांगा माझ्याकडे पाहिल्यावर मी तुम्हाला सुखी दिसतो का दुःखी? एखादा म्हणेन तुला दुःखी दिसायला काय झालं, कच्चून जेवलाय ना आता, फुकट हाणल्या 2-4 चपात्या बिपात्या, तुला दुःखी व्हायला झालं काय? बरं येताना गाडीत बसून आला, आता माझं दुःख सांगू काय, कीर्तन संपल्यावर नारळ घेऊन निघालो ना, मला गाडीत बसता सुद्धा येत नाही, मला मूळ वेद आहे। तुम्हाला दिसलं माझं दुःख? आता मी सांगितलं म्हणून कोणी औषध आणू नका, हा दृष्टांत आहे, मला मूळवेद वगैरे काही नाही। मी काय सांगितलं, काहीच दुःख दिसतं आणि काहीच दिसत नाही। एखादा मनुष्य सुंदर दिसतो पण आतमध्ये किती पोखरलेला कोणाला सांगता येत नाही। एखादी सून अख्ख्या घरातल्या सगळ्या पाहुण्या रावण्यांचं काम धाम सगळं करते, हसून खेळून सगळ्यासोबत राहते, पण तिच्याच वाट्याला बेवडा पती असतो, त्याला नाविलाज आहे, कोणाला सांगणार आहे ते दुःख? माझं मत फक्त एवढंच आहे, काहीच दिसतं आणि काहीच। नवरदेवानं पायात घातलेला 5,000चा बूट दिसतो लग्नाच्या दिवशी, पण दुसऱ्या दिवशी तुटकी चप्पल पायात घातल्यावर लोक विचारतात कालचा बूट कुठे, भारी होता, तेव्हा तो म्हणतो वरून चांगला दिसतो, आतून कुठं चावतो माझी मलाच कळवतो। ज्याचं त्याला माहिती आहे, कशाला कोणाला सांगता, तेरी चूप आणि मेरी चूप, तेवढ्या पुरतं घोड्यावर बसल्यावर बरं वाटतं। विठ्ठल फार हसायला आलं, बसले होते का? अच्छा 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 अच्छा, नाही मग नको सांगायचे वैतागते। एक लक्षात ठेवा, घोड्यावर बसणं जितकं सुखाचं वाटतं, घोड्यावर बसणं जितकं आनंदाचं वाटतं, तितकंच दुःखाचं पण आहे, हे मी तुम्हाला अनुभवातून सांगतो। एकदा घोड्यावर बसलो पुन्हा बसायची इच्छा नाही। घोड्यावर बसल्यावर मिलिंद महाराज स्वर्ग 2 पावलं राहतो फक्त, कोणालाच मोजीत नाही हो। पानाचा इडा काय तीन काय स्प्रे मारलेला तीन, म्हणजे तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं? आता मी असं विचारतो, एवढं मोठं दुःख ज्याचं त्याला माहिती असतं, व्यक्त होता येत नाही, सांगता येत नाही, आणि मुळामध्ये काहीच दुःख सांगायचंय, काहीच व्यक्त व्हायचंय, पण जाऊ द्या, परमात्मा जर सुखरूप असेल तर त्याच्यापाशी दुःख सुद्धा राहू शकत नाही, हे महाराजांनीच म्हणावं। सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी। पण महाराज गीतेत वर्णन असं केलं, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जीव तत्वयुज्यश्व योगम पापम वापसेसी अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भज। ज्ञानोबा वर्णन करतात बघ, जय गावेचा चंद्रक्षेरोगी जेथ उदय होय आस्था लागी दुःख लेवणे सुखाते अंगी सळित जगाते। अरे सूर्याला उगवावं लागतं, इच्छा नसताना मावळावं लागतं, तसं व्यवहारिक सुख दुःख मनात नसले तरी वाट्याला आल्याशिवाय राहत नाही। ऐका, व्यवहारिक सुख दुःखात यागात प्रत्येक संत साधू महात्म्यांच्या जीवनात आहे, कोणीही व्यक्त केलेले नाही। ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीमंत होते, श्रीमंत घरात जन्माला आले होते, पण दुष्काळ पडल्यानंतर महाराजांची स्थिती कशी झाली? श्री एका अन्न करता मेली। तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी अन्न करता निघून गेल्या। अजून नीट ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं तुकोबाराकडे खाण्याकरता काही नाही, छत्रपतीने नजराणा घेतला आणि तुकाराम महाराजाच्या भेटी करता आले, तुकोबाराने त्या नजराण्याचा स्वीकार केला नाही, उलट सांगितलं, दिवट्या छत्रे घोडे हे तो बऱ्यात न पडे, तुमचे रवित्त धड ते मज मृत्यू के समान, आम्ही तेणे सुखे म्हणा विठ्ठल म्हटले, तुमच्याकरता घेऊन आलो महाराज घ्या, असा शब्द वापरला। मी तुम्हाला दुसरं उत्तर देतो, जगद्गुरु तुकाराम महाराजाचे वडील एका काळात अख्खं पुणे खरेदी करू शकत होते, शावकार होते, सगळ्या प्रपंचिक जीवनातल्या धनाच्या पैशाच्या वह्या उधार उसण्या सगळ्या वडिलांनी तुकोबारायला दिल्या, आणि तुकाराम महाराज भगवन नामचिंतनात असल्यामुळं
तुकाराम महाराजांनी ती सगळी प्रपंचिक संपत्ती उचलली आणि देवाच्या चिंतनात आपल्या हाताने इंद्रायणीच्या डोहात टाकून दिली. आता ऐका, प्रपंचिक संपत्ती तुकोबारायांनी आपल्या हाताने बुडवली म्हणून तुकाराम महाराजाची परमार्थिक संपत्ती जगाच्या मालकानं अलगत वर आणली. हा तुकोबारायांचा प्रपंच. म्हणजे त्याचं दुसरं उत्तर काय? प्रपंचिक संपत्ती बुडाल्याशिवाय परमार्थिक संपत्ती प्राप्त होत नाही हे तुकाराम महाराजांना माहिती होतं. मग एक ध्यानात ठेवा, शिवाजी महाराजांना नजराना पाठवल्यानंतर महाराजांना स्वीकारायला पाहिजे होता. आमच्यासारख्याला म्हणले असते तर, आमच्यासारखे लय हुशार आहेत, कधी कधी समोरून घेत नाही पण मागून मागितल्याशिवाय काय उपयोग आहे रे महाराज. जे आहे ते तोंडावर सांगून मोकळं व्हा ना, उगाच रुसून फुगून कशासाठी. माझं मत असं आहे, तुकाराम महाराजांनी छत्रपतीचा अनादर नाही केला, उलट सांगितलं दिवट्या छत्री घोडी हे तो बऱ्यात का बरं न पडे, ते हे त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. ते हे त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी, हाताला घावडाव आमचा मायबाप देव. ऐका, आम्हाला तुमच्या धनाची गरज नाही, आमचा मायबाप देव. हे तुकोबाराय छत्रपतीकडे पाहून बोलतात. मी असं विचारतो, तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजाकरता पाहिकेची अभंग लिहावीत आणि छत्रपतीने त्या काळात तुकोबाराची काळजी केली आणि तुकाराम महाराजाकरता धन पाठवलं. तुकाराम महाराजांनी धन स्वीकारलं नाही. मी असं विचारतो, एवढ्यावर कशाला? अजून थोडंसं पुढे जाऊन बोलतो. काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे. गावात राहावे कोणाबळे, गावात राहावे कोणाबळे, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक. गावात राहावे कोणाबळे, गावात राहावे कोणाबळे, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक. माझं मत आहे, कधी कधी हे प्रमाण म्हणा. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्याबळे, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. अरे गावातल्या पाटलानं सांगितलं गावात राहायचं नाही, तुकाराम महाराजांनी आपलं दुःख कोणाला सांगितलं का? कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण. एवढं मोठं दुःख वाट्याला आलं, मग तेव्हा तुकाराम महाराजांनी काय केलं? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्ने दुसरं उत्तर, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवी, पाहता रूप गोविंदासनी, गोविंद शेनी, गोविंद त्या दिनरजनी हाच धंदा, गोविंदाच रात्र न कळी दिवस न कळी अंगे. सगळं जरी शोधत बसले तर अजून 10-5 प्रमाण सांगेन. विठ्ठल. आता मी हे का म्हटलं, एवढे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण मनी तोच आहे आणि ध्यानी. तुकाराम महाराजाला एका साधकाने प्रश्न विचारला होता, म्हटले तुमच्या धर्मपत्नी सोडून निघून गेल्या, तुमच्या स्वप्नात कधी आल्या का, असं विचारलं. तुकाराम महाराजांनी त्या साधकाला सांगितलं, स्वप्नच पडलं नाही. म्हणले का? म्हणले देवाच्या चिंतनाने झोपच लागली नाही तर स्वप्न पडण्याचं कारणच नाही. झोप लागल्याशिवाय स्वप्न पडत? तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाच्या चिंतनाने झोपच लागली नाही तर स्वप्न पडणे. हे बघा, दुःख स्वप्नात येण्याकरता त्याचं चिंतन व्हावं लागतं आणि मग झोपावं लागतं. आणि झोपल्याशिवाय स्वप्न कधी पडतं? झोप, बरोबर आहे ना? स्वप्न कधी पडतं? हा, झोपल्या. आपल्या गोळ्या एक द्यावर 2-3 राहिल्यात तेवढ्या. अहो साधं गणित आहे, झोपल्यावर स्वप्न कसं पडल?
दिवसभर तुम्ही जेव्हा चिंतन करता तेव्हा झोपेत करता का जागे असताना करता? जागे असताना. म्हणजे स्वप्न कधी पडतं? लगेच बदलू नका, अजून फॉर्म भरायचा आहे मला, थांबा जरा. ऐका, जागता जवाशी जे जेणे भावना भावी जे डोळा लागत खेव देखे जे तेचे मनी वशे ते स्वप्ने दिसे. दिवसभर जर चिंतन केलं तर स्वप्न पडतं. मग आम्ही दिवसभर चिंतन करताना झोप येते का जागे? तसं तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या चिंतनाने झोपच लागली नाही तर स्वप्न पडण्याचं कारणच नाही. झोप लागल्यावर स्वप्न पडेल ना, झोपच लागली नाही मग हे दुःख आहे की सुख आहे याचा विचार आम्हाला करायला वेळ नाही. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी असं झालं. तुकाराम महाराज भजन करून पांडुरंग 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 आणि तेवढ्यात तुकाराम महाराजाच्या दारात एक पाहुणा आला. तो जिजाबाईच्या माहेरचा होता. असं म्हणतात, माहेरचं पाहुणा पाहिला की माय माऊलीला आनंद असतो. जिजाबाईने जवळ बसवलं, पण तुकाराम महाराजाचं लक्ष देवाच्या चिंतनात. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तुकाराम महाराज इतके मग्न झाले, पाहुण्याला वाटायचं आता बोलतील, राम राम म्हणतील. अजिबात नाही. जिजाबाईनं पाणी दिलं, पाहुण्यानं पिशवीत हात घातला, एक लग्नपत्रिका काढली आणि मूळ काढलं आणि ठेवलं आणि सांगितलं, मुलीचं लग्न आहे, तुम्ही दोघं जण लग्नाला या. कोणाला सांगितलं? जिजाबाईला. तुकाराम महाराजाचं भजन चालू, पांडुरंग. थोडा वेळ पाहुणा बसला, शेवटी पाहुणा कंटाळला, निघून गेला. इथं पांडुरंग पाहुणा आला, त्याला विचारलं, हा किरकोळ गोविंद्या कोण? याला काय पाहिजे या भुकट्याला? या म्हणजे तुम्हाला कळलं असेल माझा म्हणण्याचा अर्थ. बरं ठीक आहे. ते पाहुण्यानं थोड्या वेळाने वाट पाहिली. तुकाराम महाराजाची रोजच्या नित्यनेम पूर्ण संपला. विना बाजूला ठेवला, जिजाबाईकडे पाहिलं. जिजाबाईने विचारलं, का हो तुम्हाला एवढा भुरळ पडली का? म्हणजे काय झालं? अहो पाहुणा आला होता लग्नाची पत्रिका घेऊन, मूळ ठेवलंय, आपल्या दोहीला लग्नाला बोलवलंय, निदान त्या पाहुण्याला बोलायचं तर खरी. तुकाराम महाराज म्हणले, कोण पाहुणा? जिजाबाई म्हणजे तासभर बसला होता. महाराज म्हणले, कधी? आता असं विचारल्यावर थोडासा राग येईल का नाही? जिजाबाई म्हणल्या, तुम्हाला कोणी सोयरे बिरे आहेत का नाही? तुकाराम महाराज म्हटले, आहे. म्हणले, कोण आहे तुमचे सोयरे? ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठवी ते विठोबाचे. उत्तर देऊन टाकलं, विठोबाचे पाय आठवी ते माझे सोयरे. हे नाही. कोणते? हे तुमचे आमचे. कशाचे? संपत्तीचे. आपले सोयरे दिल्या घेतल्याचे, बरोबर ना? हे सगळे लोक आणि त्यांचा सोयरा पांडुरंग. जिजाबाई म्हणले, ते जाऊ द्या पांडुरंग, पण त्यानं पत्रिका दिली लग्नाची आणि मूळ दिलं ना आपल्या दोघायला बोलवलंय. तुकाराम महाराज म्हटले, तू जा. नाही म्हणले, तुम्हाला यावं लागेल. तुकाराम महाराजाकडे आग्रह केला जिजाबाईने. तुकोबाराय नाही म्हणतात. जिजाबाईनं हट्ट धरला, तुकाराम महाराज नाही म्हणतात. जिजाबाई म्हटली, तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे. कोणाची? अहो तुकाराम महाराजांनी शपथ घातली जिजाबाईने की लगेच इना गळ्यात घातला आणि भजन करीतच निघाली, पांडुरंग पांडुरंग. जिजाबाईने विचारलं, ही दिंडी कुठं? म्हणले, लग्नाला. हा म्हणले, असा इना गळ्यात घालून ते सोयरे काय म्हणतील? तुकाराम महाराज म्हणले, माझ्या सोयऱ्याला माझी लाज वाटणार नाही, कारण तू शपथ कोणाची घेतली? तुझे आनवा हे नगा देवराया. आता ते माझे सोयरे सज्जन सांगाती आणि पाय आठवी ती विठोबाचे. मग मला दुसऱ्याला भीती वाटायचं काय कारण? जिजाबाई म्हणली, पण तसं जाता येत नाही. तेवढ्यात ते शब्द ऐकला भागीरथीनं. ती पळत आली, म्हणली, बाबा मला लग्नाला यायचं. माधबा पळत आला आणि त्यानं आईचा हात धरला. आई मला बी लग्नाला यायचं. आता नियमच आहे, लेकरं मागं लागले लागतातच, लग्नाच्या टायमाला तर लागतातच. आता ते लेकरं मागं लागले, पण लेकरं घेऊन लग्नाला जाता येत नव्हतं. जिजाबाईला कळत होतं का? घरातलं सगळं लोकांना वाटून दिलं होतं. अंगावर घातलेले एक एकच कपडे होते, दुसरे कपडे राहिले नव्हते आणि घातलेले सुद्धा फाटलेले होते. माझ्या फाटक्या तुटक्या कपड्यात जर लेकरं बाळं दिसले तर लोक काय करतील? नावं ठेवतील, बोलतील. मग हे बोलल्याबरोबर तुकाराम महाराज सांगतात, आवले काय करायचं? म्हटले, हे बघा, ज्याला लेकरं बाळं नाही ते दुसऱ्याची लेकरं घेऊन लग्नाला जात आहे. पांडुरंगानं सोन्यासारखी लेकरं दिली, पण त्यांना घालण्याकरता कपडे नाही, आणि हे घेऊन लग्नाला जायचं. तुकोबाराय म्हटले, आवले नको चिंता करू, वसराया पोटाची माऊली आमुची पांडुरंग, तू त्याची काळजी करू नको, आपल्याला जावंच लागेल. जिजाबाई म्हणल्या, मी नाही येणार. आता असं आहे महाराज, बायकोनं हट्ट धरलात नवऱ्याला ऐकावंच लागतं. तुम्ही किती शहाणे किती रुपयाचे कोणी तुम्हाला विचारित नाही. म्हणजे तुम्हाला माझं सांगन उगत नाही बोललेलं बरं.
किती मी आता ठरवलं होतं, मी रात्री कीर्तनाला होतो लंगाण्याला इकडं त्या सिंदखेडच्या वर, आणि आज लग्न होतं आमच्या भावाच्या साडूच्या पोरीचं. कोणाचं? भावाच्या साडूच्या पुरीचं. मायापेक्षा मान त्याचा जास्त राहील का माझा राहील तिथे? ते दोघं गेले तरी हरकत नाही ना. पण मला फोनवर फोन लग्नाला जा. कोणाच्या? अहो मी रात्री 11ला कीर्तन संपलं, 3:30ला जालन्याला पोहोचलोय. कितीला? दुपारी लग्न लावलंय, 2 वाजता समृद्धीला लागलोय मी करून. इथं थोडे हायवेला बाजूला इकडे कन्नडकड निघालोय, पुन्हा इथं आलोय. आता इथून हळदी किती दगदग आहे. पण मी जर ऐकलं नसतं तर तुम्हाला वाटतं का आजचं कीर्तन लय चुकाचुकी झालं असतं? तुमचं काय म्हणणं आहे? हेमंत महाराज माझं सांगितलंय, तुमचं तुम्ही पाहून घ्या. जस त्याला माहिती आहे, आपला 7-12 आपल्यालाच माहिती आहे कोणत्या पानावर लिहायचा. कोणी कोणाचा उघडून करायला पाहायचा. हे मी उदाहरण सांगितलं आणि कालचा अनुभव आहे, उद्याचा नाही परवाचा नाही, कधीच आहे. मला ऐकावं लागलं, जावं लागलं. मग आता इथे जिजाबाईने तुकाराम महाराजाकडे हट्ट धरला ना कशाचा? लग्नाला. आणि तुकाराम महाराज नाहीत म्हणायचे. जिजाबाईने शपथ घातली, तुकाराम महाराज लग्नाला. पण हे पोरं महाग लागले होते ना. मग आता तुकाराम महाराज म्हणले एक काम कर, तू भागीरथीला मांडीवर घे, मी मातबाला घेतो. दोन्ही लेकराला असं थापटवलं आणि दोन्ही लेकरं झोपी घातली. कोणी? दोघांनी बी. आणि मग उठले तुकाराम महाराज, हिरा गाळ्यात घातला आणि जिजाबाई तुकोबाराच्या पाठीमाग बाहेर आल्या. बाहेरनं कुलूप लावलं आणि लग्नाच्या दिशेने निघाल्या. माझं उत्तर इथेच आहे, देवा करता इतकं वेड व्हावं लागतं, त्याच्याशिवाय आनंद भेटू शकत नाही. स्वतःच्या पोटच्या पोराला झोपी घालायचं आणि बाहेरनं कुलूप लावून निघून जायचं, असा भक्त जगात आहे का? तुकाराम महाराज होते ना, तेवढं प्रेम होतं देवावर. आणि बघा असं झालं, हे लग्न मंडपात गेले, सगळ्यांनी विचारलं, पण देव इतका हुशार महाराज, यायला लग्न कपडे नाही म्हणून कुलूप लावून झोपी घातलं. देवानं तोपर्यंत तुकोबारायच्या मेवण्याचं रूप घेतलं. कोणाचं? मेवण्याचं, म्हणजे भागीरथीच्या मामाचं, म्हणजे जिजाबाईचा भाऊ झाला. आणि बाजारातून 2 पिशव्या कपडे घेतले. आता ते काय तुमचे कपडे का? मालक आहे सृष्टीचा, काय काय घेतला असं. अशी पिशवी घेतली आणि तुकाराम महाराज लग्न लावून यायच्या हात भगवंतानं दार उघडलं आणि मामाच्या रूपात भगवान भागीरथीनं पाहिला ना, हाक मारली, मामा. भगवंताचे डोळे भरून आले. भागीरथी भगवंताकडे पाहून रडते मामाच्या रूपातल्या. तेव्हा भगवंतानं विचारलं, काय झालं ग? मांडी घातली भगवंतानं, भागीरथीला मांडीवर घेतलं. काय भाग्यवान असेल. मला असं वाटतं भागीरथीसारखं भाग्य, मातबासारखं भाग्य मिळण्याकरता सुद्धा आपल्याला त्यांच्या कुळात जन्माला यावं लागेल. भाग्यवान होते लेकरं. मांडीवर घेतलं आणि भगवंतानं विचारलं, रडायला काय झालं? म्हटले काही नाही, बाबा लग्नाला गेले, आम्ही मागं लागलो, अंगावर फाटलेलं होतं म्हणून बाबांनी नेलं नाही. मातबा बोलतोय, नेलं नाही का मामा, याच्यात नवल नाही. आम्हाला झोपी घातलं आणि बाबानं बाहेरनं कुलूप लावलं, आईन बाबा निघून गेले. भगवंताचे डोळे भरून आले. अरे शपथ नुसती माझी घेतली तर तेवढ्या करता पोटचे पोरं झोपी घातले आणि कुलूप लावलं. असा भक्त जगात होणार नाही. भगवंतानं पेशवीत हात घातला आणि भागीरथीकडे पाहून शब्द वापरला, भागे, एवढा मोठा मामा असताना कोणाला काय गरज आहे ग? बघ मी तुझ्याकरता काय आणलं. पिशवीत हात घातला, ड्रेस काढला, हिरे लावलेला ड्रेस भगवंतानं भागीरथीला घातला, मातबाला कपडे घातले, तुकोबारायला कपडे ठेवले, जिजाबाईला साडीन भगवान निघून गेले. लग्न लावून 2 जण घरी येतात, घर उघडं दिसलं. तुकाराम महाराज म्हणतात, आवले, दाराला कुलूप लावून गेलो होतो, दार उघडं दिसतं, कोण आलतं ग? जिजाबाई म्हणतात, तुम्हाला काय काळजी, माझ्या भावाला काळजी. बघा ते माय माऊलीचं शेवटी प्रेम आहे ना महाराज. माझ्या भावाला काळजी. तुकाराम महाराज म्हणतात, बरं तुझ्या भावाला काळजी, पण चावी आपल्या जवळ, बिना चावीचं कुलूप उघडलं कसं? बहीण म्हणते, माझ्या दादाकडे एक चावी ठेवलेली आहे. कशा करता? तुम्हाला त्या लेकरा बाळाची कधी आठवण येते का? तो कधीतरी त्यांना भेटायला येतो ना. बरोबर, ठीक आहे. दारात प्रवेश केला, घरावर लाइटिंग, आतमध्ये प्रकाश. तुकाराम महाराज म्हणतात, आवले, आपल्या घरावर प्रकाश दिसतोय. अहो तुमच्या इथं वात येतं, दिवा आहे, दिवा येतं वात नाही. माझ्या भावानं लाज राखली, त्यानं सगळं केलं. कोणी? शेवटी घरात येईपर्यंत भावाचं ठीक आहे. घरात प्रवेश केला आणि भागीरथी पळत आली, आई तू गेली, मामा आला बघ ना, कपडे पाय. तुकाराम महाराजांजवळ भागीरथी गेली, बाबा तुम्ही नेलं नाही पण मामानं बघा ना कसे कपडे गेले.
कपड्याला स्पर्श केल्याबरोबर तुकोबाराच्या लक्षात आलं, हिरे लावलेले कपडे घेण्याचं सामर्थ्य आवले सामान्य भावात नाही, हे कपडे माझ्या पांडुरंगाचे दुसरं कोणी घेऊ शकत नाही. पाहिले, भागीरथीचे डोळे भरले. जिजाबाईची साडी पाहिल्यावर आनंद झाला. तुकाराम महाराजाचे कपडे पाहिल्यावर महाराजांनी डोक्याला लावले, देवा माझ्या प्रपंचात मी तुला कधी काही मागत नाही. माझ्या लेकराचे फाटलेले कपडे पाहून कुलूप लावून झोपेत टाकून निघून निघालो, पण शपथ घेतली म्हणून जर तू एवढा त्याच्याकरता सगळं करत असेल तर मी तुझ्यासाठी काय करतोय. हा सगळा आनंद माझ्या प्रपंचात जर फुलत असेल तर तो फक्त तुझ्यामुळं फुलतो, बाकी कोणामुळे फुलत नाही. ऐका, एकीकडे प्रपंच दुःखाचा आहे सांगितलं, एकीकडे प्रपंचाचा त्याग केला, एकीकडे तुकाराम महाराजांनी होतं ते लोकाला वाटून दिलं, दुसरीकडे तुकोबाराच्या प्रपंचात एकही गोष्ट कमी पडू दिली नाही. हा तुकोबाराचा प्रपंचिक आनंद होता. विठ्ठल का आनंद होता. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे त्वारे श्री हरी, पाहिला डोळे भरी पाहता पहाणे, आनंद रे आज आनंद रे, सभाया अभ्यंतरी अवघा परमानंद रे, आनंद रे आज आनंद. थकलेली भागलेली माणसं पंढरीच्या वाटेनं चालतात, आणि चालताना वचन आहे का कमळापोती, माझी रंगाची विनोदी, तुझ पाता सामोरी, दृष्टीनं पेरे मागा, योगिया दुर्लभ तुम्या देखिला जाजनी, तुम्या देखिला जाजनी, पाता पाता मनान पुरे धनी, देखिला देखिला माये देवाचा देव, माये देवाचा देव. बघा ना, असं म्हणत म्हणत पंढरपुरापर्यंत पोहोचले. आणि पंढरपुरात तुकामणी जवळ आले. चंद्रभागे स्नान केलं, दर्शन बारी करता लागला. 36 तास बारी, 18 दिवस पायी, आणि 36 तासानंतर मंदिरात प्रवेश झाला. धन्य कानोपात्रा झाली, भाग्याची भेटी झाली. पुढे गेल्यावर गरुड खांबाला मिठी मारली. जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या चरण पादुकाचं दर्शन झालं आणि समोर परमात्म्याला पाहिलं. जे बोलत होता ते विसरून गेला, बोलणं थांबलं आणि एकच भगवंताच्या स्वरूपाकडे पाहताना भावना निर्माण झाली. काय सुंदर ते ध्यान, उभी विटीवरी करकटावरे, आवडे हे रूप गोजरे. ऐका ना, एने मुख तुझे वर्णी गुण दुसरं वर्णन, राज सुकुमार मदनात पुतळा, राज सुकुमार मदनाचा पुतळा, रवीज शिकळा लोपली, राज सुकुमार मदनाचा. वेडे झाले. आतल्या गाभाऱ्यात प्रवेश केला. नाथ महाराजांनी वर्णन केलं. अवघे चित्रलोक आनंदाची आता, आणि चरणावर माथा ठेवल्यावर चरणी जगन्नाथा चित्त ठेले, जगन्नाथाच्या चरणावर माथा ठेवला. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लुटे, हृदय प्रगटे रामरूप. अशी अवस्था झाली. कशी अवस्था झाली वाचेद्वारा सांगता येत नाही, पण परमात्म्याच्या चरणावर माथा ठेवल्यावर आनंद झाला किती या वाचेनं प्रगट करता. आनंदाचा कोटी
आनंदाच्या कोटी साठवेले आम्हा पोटी. शब्द वापरताना महाराजांनी फार विचारपूर्वक वापरला. आनंदाच्या कोटी. इथे कोटी शब्दाचा अर्थ प्रकार आहे. आनंदाची 5 प्रकरणं पंचदशीत आहे. आत्मानंद आहे, विद्यानंद आहे, योगानंद आहे, ब्रह्मानंद आहे, विषयानंद आहे. तुकोबाराय म्हणतात मनुष्यानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत जेवढे म्हणून आनंद आहेत ते सगळे उपभोगले. कशाच्या बळावर म्हटले? परमात्म्याच्या. पण प्रश्न असा आहे, आनंद हा ज्याच्या ज्याच्या बाबतीत मर्यादित आहे. मी पुन्हा सांगेन. ज्ञानोबराय वर्णन करतात. वर्षा काळी सरिता जैसे चढू लागे पंडुसुता तैसे नेचन विभजता श्रद्धा दिसे. पण महाराज, कोणाचा आनंद वाढतो? परमार्थातला आनंद वाढतो. पहिल्या दिवशी कीर्तनाला आला, कीर्तन ऐकलं, दुसऱ्या दिवशी यावं वाटतं. दुसऱ्या दिवशी कीर्तन ऐकलं, तिसऱ्या दिवशी यावं वाटतं. चौथ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाला आला, कीर्तन ऐकलं, जेवण केलं, इतका आनंद झाला व्यक्त करता येईन. आता काला झाल्यावर मंडप नेला, सगळं काढून नेलं. हा पुन्हा त्याच दिवशी संध्याकाळी 9 वाजता इथं आला बसायला. बसल्यावर लोक म्हणले काय? म्हणले कीर्तन चालू करा. ते म्हणले सप्ताह संपला. नाही नाही म्हणले ते चालू करा. म्हणले का? अहो घरी आनंदच नाही हो या टायमाला. रोज तुम्ही 9 ते 11 कीर्तन, आता कायम चालू द्या म्हणले. आता सोपं उत्तर आहे, वाढ डाका कमी झाला. वाढला ना, मग तुम्हाला वर्ध विष्णू स्वरूपाचा पाहिजे का रिवश येणारा पाहिजे? वाढणारा पाहिजे ना. मग वाढणारा आनंद जर इथं असेल तर घरी झोपाचा काय आला? उद्यापासून एक एक सोबत आणा. एक एक सोबत आणा ना. ऐका, एक जण कीर्तनाला आला, एक कीर्तन ऐकलं आणि शेजाऱ्याला जर घेऊन आला तर 5 कीर्तन ऐकायचं पुण्य मिळतं उद्याच्याला. या घेऊन तुम्ही या. उद्याचे महाराज पण चांगले आहेत. महाराज चांगलं कीर्तन करतात. माझं उत्तर एवढंच आहे, वर्ध विष्णू स्वरूपाचा आनंद परमात्म्याचा आहे. परमात्म्याचा आहे. पण फक्त एक विषय असा आहे, विषयामध्ये आनंद नाही. विषय असाच जड दुःख रूप आहे, पण माणसं त्याच्यात आनंद मानतात. तुम्ही बघा, मी विनोदानं म्हणतो, नवरदेव जेव्हा परण्या होऊन गेटवर येतो ना, तेव्हा जो पिपाणी वाजवणारा असतो ना, तो वाजवणारा मेला, पण गाणं तेच आहे. तुम्हाला कळलंय का? वाजवणारा मेला पण गाणं अजून पुढे बोलतो. आपल्या बापाच्या लग्नात सुद्धा हेच गाणं होतं आणि आपल्या लग्नात सुद्धा. अहो ते गाणं वाजल्याशिवाय नवरदेवाला नवरदेव झाल्याच वाटत नाही हो. बहरू फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब रागिनी. आठवणी येत्या, पुन्हा तळमळ करतील बिचारी. तेवढ्या पुरतच बरं वाटतंय. काही चूक आहे का? ते गाणं वाजल्यावर तेवढ्या पुरतं बरं वाटतं. आणि मग असा आनंद होतो. ते वाजत गाजत तिथे येतं, स्टेजवर उभा राहतात, ते सत्कार होतात, पाहुणे आशीर्वाद देते. आणि मग काका म्हणते करायचं का धरो? हे नवरदेव म्हणते करा धरो. काका म्हणल्यावर तुम्ही नवरदेव, तुम्ही नाही सांगायचं मामानं. नाही करावं नाही कवर आता काय काय. शिवतने वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तं वर्षकमलजं शोभितं मोदकेन आरुणकुसुमाला व्याललम्बोदरेण मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरे. तुम्हाला बरं वाटतं काही? अहो ज्याचे लग्न झाले ते मंगलाष्टिका सुरू झाल्यावर कानात बोट घालून बसलेत, ऐकाव सुद्धा वाटत नाही, इतके वैतागलेत. आणि ज्यांचे झाले नाही ते म्हणतात महाराज पुढचं म्हणा. त्याला उकळा फुटतो. अरे ज्याला उपभोगलं त्याला दुःख आहे, आणि ज्याला उपभोगलं नाही त्याला त्याचं काय? ऐका ऐका ऐका, 5-7 दिवसापूर्वी माझ्याकडे एक जण लग्नाची पत्रिका घेऊन आला, चंद्रकांत महाराज. पत्रिका 82 रुपयाची होती. बघितली, म्हणलं अरे बापरे. अशी उलटून पालटून पाहिली, पोराचं शिक्षण पाहिलं, म्हणलं वा वा छान आहे. काय करते मुलगी? तो म्हणला माझ्यासारखी शिकलेली, व्यवस्थित आहे ना, बरी आहे ना दिसायला वगैरे? हो म्हणला दिसायला काय, तुम्हाला दाखवतो ना लगेच. मी म्हणलं कुठे? सोबतच आहे आपल्या. म्हणलं सोबत घेऊन का फिरतोस? नाही म्हणलं हे सुशिक्षित फॅमिली आहे, पत्रिका वाटायला सोबत आहे. गाढव फॅमिली आहे म्हणलं ही. लग्नाच्या पत्रिका वाटायला बायको घेऊन लग्नाच्या आधी फिरणं काका चुकीचं नाही आहे, चुकीचं आहे.
दृष्टादृष्ट वधूवरा न करणे का नुसतं म्हणायचं, कन्यादान करायचं का तेवढ्यापुरतं उगा टेम्परवारी दाखवायचं. ते अलीकडे ह्या लोकांनी सर बंद करून टाकलं. हे नका करू काका, घ्यावर कण का मंगल अष्टिकाला सुद्धा कळ काढीत नाही ती. येताच काय लागणार तिथं तोबाडं घेऊन 5 मंगल अष्टिका तरी म्हणू द्या. आणि त्याच्यातही पुन्हा कोणी येतन म्हणित जोडून जाडून कशी मालेगाव नगर उमाताई तुझे मारला पाहिजे असा. अरे काहीतरी धर्मशास्त्राचे म्हणणारे शब्द. माईचं बापाचं नाव तिथं म्हणता त्या लागणार. चुकत असेल मी माफी मागेन. कोणी मंगल अष्टिका म्हणावी त्याला शास्त्र आहे. आता उग काका लोक समजदार असते, अख्ख्या गावाला एकच असते म्हणून ते पिढ्या देत नाही तुम्हाला. ते म्हणते यायला कुठं डोकं लावू. बरं मंगल अष्टिका मला सुद्धा रागा लागत हो, इकडं घ्या. अहो एखादा लग्नात बांधणं मंगल अष्टिका घेऊन. अरे त्या काकाने म्हणायचे असतात, ते विधी आहे त्यांचा, त्यांनी केलं पाहिजे. ते एखादी ठीक आहे कोणाला म्हणता येत, उगत त्यांनी एक नुसतं म्हणायचं सावधान आणि इकडं सुरू स्वस्ती श्री आलील. आणि मग यांनी काय फक्त तदेव लग्नम सुदिनं तदेव तारा बलम चंद्र बलम तदेव विद्या बलम. मग नसलेले बरे. मग तुम्हीच सगळं करा. तुम्हाला काय त्याच्यासाठी आणलंय का तिथे वराडा म्हणून आणलंय ना. मांडपात थांबणार गपची वळ 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 करते. आपला उत्तर एवढ्या करता होतं. ते 82 रुपयाची पत्रिका दिली आणि म्हणलं आम्ही दोघं बी लग्न पत्रिका. ती आली, त्याने पत्रिका ठेवली, ते निघून गेले. महाराज मला लय टेन्शन आलं, मलाच घाम आला. ते आमचा पोरगा म्हणला तुम्हाला काय झालं ते पत्रिका देऊन गेलं. म्हणलं काय नाही बाबा, ते दोघं नवरा बायका पत्रिका वाटत फिरतायत. म्हणलं मग तुम्हाला काय टेन्शन द्यायचं, ते त्यांची पत्रिका तुम्हाला देऊन लग्नाला जायचं नाहीत नका जाऊ. मी म्हणलं तसं नाही, माझ्या मनात असं आलंय हे दोघं जर लग्नाच्या आधी पत्रिका वाटीत फिरत असेल तर ह्याच्या पोटी जन्माला येणारे पोरं कशी असतील. आता माझ्या मनात आलं. पोरग माझ्या पुढचं होतं, ते मला पुढचं बोललं. ते म्हणलं ते तरी आता दोघं नवरा बायको पत्रिका वाटायला आली, आमच्या लग्नाच्या टायमाला पोरं सोबत येणारे म्हणला. मी म्हणलं उठ तिकडे जाय नाही तर मला अटॅक येईल. आता काय शिल्लक राहिलं ह्याच्यातलं. आणि उगच साड्या पसंत करायला कपडे सगळंच बोंबलत कुठेवी. पहिलं होतं का सांगा द्यायचे 50. अरे माहीत सुद्धा नव्हतं. बाप म्हणत होता परवा दिवशी लग्न आहे, जरा व्यवस्थित दाढी बिडी करून ये. इथून सुरुवात होती. आता तर जमल्यापासून हॅलो पागल झाले अर्धे. अहो तुम्हाला खोटं वाटेल, एक दिवशी पोरगी लग्न लावताना झोपली लागणार आणि तिला एकानं उठलं. ए ती म्हणले हो त्यांचा फोन चालू आहे. म्हणलं लग्न आहे तू, लग्न फोन नाही. येड्यासारखे झालेत माणसं. माझी हात जोडून विनंती आहे, लग्नाच्या आधी बायकोला लय बोलू नका रे, नंतर बोलूच देत नाही आपल्याला. उगा आपलं तेवढ्या पुरतं ठेवा. तेवढ्या पुरतं असलं पाहिजे. जुने लोक महाराज असं म्हणतात बुवा, बायको कासराबर लांब चालायची. काय कोणी पाहुणे आले तरी नुसते असे लांबून चहाचा कप द्यायचे. आता तर यागळा सिस्टीम झाली महाराज. पाहुण्याच्या पुढे येऊन विचारते तुम्ही चहा घेणार का. नाही कळलं तुम्हाला. मछरी घाशीत बोंबलत फिरती. काय मर्यादा ठेवल्या रे. हा पूर्वी आपल्या सासऱ्याच्या पुढे कोणी येत नव्हतं आणि असं म्हणाय गेलं म्हणतात नाही सुशिक्षित आहे. चपला घालून स्वयंपाक आहे, चपला घालून. अरे काय पद्धत आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. कातड तुमच्या पायात आहे. देह पवित्र आहे. आपण काय करतोय, काय चाललंय, कोणाची कोणाला मेळ नाही, तारतम्य नाही. आणि असं जर आम्ही बोललो तर लोक म्हणतात हे महाराजाला काय गरज पडली. कोणाचं घर सुशिक्षित असतं. सुशिक्षित जरी असला तर अन्नच खातो ना का माती खातो. वस्तुस्थिती आहे. युवराज भाऊ, आपण जर बारकाईने चिंतन केलं तर समाजातल्या सगळ्या रूढी आणि परंपरा कोणी जोपासायला तयार नाही. अरे पूर्वी आपल्या गावात स्नान झाल्यावर सगळे माणसं सकाळी दर्शन करून मारुतीच्या पारावर बसत होते. आता त्यो तिथं बसल्या दिसला घेऊ इकून निघतो का. त्याचं तोंड नाही पाहायचं आपल्याला का. मागच्या पंचवार्षिकीत त्यानं मतदान नाही केलं.
5 वर्ष ते थोबाड बांधणार नाही. काय अवस्था आहे. डोक्यातला राग, डोक्यातला गेलंच नाही ना आपल्या. असो, माझा विषय वेगळा वाटेल, पण मी वस्तुस्थिती ही याकरता सांगतो. आनंद तेवढ्या पुरता, मंगलाष्टिके पुरता. बरं ठीक आहे, मंगलाष्टिका झाली, नवरदेव नवरी गेले, लग्न लागलं, हळद फिटली, ते दोघं त्यांच्या प्रपंचाला लागले. आता माझं मत आहे, पहिल्या भेटीतला जो आनंद होता तो दुसऱ्या भेटीत राहतो का? नो. अजून पुढचं ऐका. पहिल्यांदा जावाई घरी येणार, सासूला जो आनंद असतो तो आनंद सतत आल्यावर राहत. जवळ आलं, पहिल्यांदा येणार, आचरदानी मच्छरदानी 10-5 माणसाची तानात आली, बेजार माणसं. बरं, ते आलं आलं येताना लेझिम खेळत आलं. लेझिम कळली ना, 3:45 नंतर सुरू असते संध्याकाळी. बरं, सासूच्या घरापुढे उभा राहील बापू, आणि सासूलाच विचारलं, तुम्ही कोण? त्या म्हणल्या, मी तुमची सासू. मग तुम्ही जर माझ्या सासू आहे तर माझ्या बायकोची आई कोण आहे? सासू म्हणल्या, जावई बापू पाणी देऊ का? या या. तरी या गाढवाला हात घेतलाय. बरं, हे बसलं जेवण बी असं बनवलं त्याला, पुरणाच्या पोळ्या, इतकं जेवलं, तिथंच झोपलं. झोपेत टोपी पडली ताटात, आणि पोळी म्हणूनच 1 तास टोपी तोडीत होतं. सासू म्हणली, जावाय बापू पोळी घ्या. वातड केल्या. मी म्हणलं, उठ, नीट पाहाय जरा वातड काय केल्या. टोपी बाजूला टाकल्यावर म्हणलं, लय मऊ झाल्या. म्हणलं, 1 तास टोपीत तोडीत होतास. आता ऐका, तोच जावाई दुसऱ्या दिवशी मुक्कामाला राहिला. पहिल्या दिवशी किती त्रास झाला तरी बासुंदी, श्रीखंड, पुरणपोळी बनवली. दुसऱ्या दिवशी मुक्कामाला राहिला, बेसन चपाती आली, तरी त्यानं खाल्ली. संध्याकाळच्याला तर निस्ता ठ्याचा आणि बाजऱ्याची भाकर, तरी खाता खाता त्याच्या हातचं लय चांगलं आहे. तिसऱ्या दिवशी मुक्कामाला राहिला, रात्रीच्या शिळ्या भाकरीचे तुकडे मोडले कोणी? सासून. आणि पाणी टाकून असे नुसते हाटिले आणि बुरके टाकून दिले, तरी चमच्यानं. सासूबाई म्हणली, बॅग तिथे ठेवली, निघा. मी असं विचारतो, पहिल्यांदा यावं म्हणून अपेक्षा केली, आल्यानंतर सगळं सहन केलं. दुसऱ्या दिवशी तो आनंद कमी झाला, तिसऱ्या दिवशी पुन्हा कमी, चौथ्या दिवशी पुन्हा कमी, आणि 5व्या दिवशी जर त्याला लोटून देण्याची वेळ येत असेल तर प्रपंचातला आनंद वाढत जातो का कमी होतो? कमी होतो, म्हणजे रिवर्स येतो. हा आनंद आम्हाला नको, आम्हाला वर्ध विष्णू स्वरूपाचा आनंद पाहिजे. कशानं मिळेल? म्हटले आठवल्यानं. म्हणले काय आठवावं लागेल? हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल. दुसरं उत्तर, धरीला पंढरीचा चूर गळा बांधून एवढा प्रभू भावी, तिने संपुष्टी. धन्य त्याचे माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, कांदा मुळा भाजी अवघी विठावा. सावता महाराजांनी आठवला म्हणून साठवलेला प्रतिबिंबित झाला. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयात आहे, फक्त आपण आठवलं पाहिजे. आठवलेलं प्रतिबिंबित करतं साठवलं, पण साठवलेलं आठवण्याकरता पाहिजे. पण जे साठवलेलं आहे ते प्रतिबिंबित होण्याकरता आठवावं लागेल. म्हणून सोपं उत्तर सांगतो, बँकेत पैसे ज्यांनी साठवून ठेवले त्यांना वेळेवर मिळतात. ज्यांच्या बँकेत पैसे नाही त्यांना किती स्लिपा भरा पैसे भेटत नाही. पूर्वी विड्रॉल होता, आता ATM आलं, कार्ड घातलं की ATM पैसे देतं. एकानं कार्ड घातलं, पैसे नाही आले, कागदच पडू लागला. मी तिथे गेलो, मी म्हटलं काय करता? तेवढ्यात दुसरी आजी आली, तिनं आधार कार्ड घातलं. कशात? त्या मशीनमध्ये. मी म्हणलं, आजी काय करता? पैसे काढते. म्हणलं याच्यावर निघत नाही. म्हणले तुझ्या नावावर जमीन नाही, तुला नाही माहिती. मलाच कळलं नाही. थोड्या वेळात मी म्हटलं, आजी यांना निघत नाही. म्हणले मोदी साहेबांना आम्हाला 2,000 दिले. सत्य आहे, मोदी साहेबांनी 2,000 दिले. ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांना मान्य करतो, कौतुक करतो. पण माझं मत आहे, त्यांनी दिलेले पैसे आधार कार्ड घालून ATM मध्ये भेटत नाही. त्याला काय लागतं? ATM कार्ड लागतं. असं कार्ड म्हणल्यावर ते म्हणजे आमच्या पप्प्याच्या बापाकडे घरी गेली, पप्प्याचा बापन कार्ड घेऊनच आली. जशी आली तशी कार्ड घातलं. त्यानं विचारलं तिला किती काढायचे? म्हणले 25 काढा. मी म्हणलं असतील 50 याच्या खात्यावर. 25चा आकडा टाकला. मी जिथून पैसे काढले तिथं म्हातारीचं लक्ष होतं, नोटा येतात का काय पायासाठी. आकडा टाकला आणि 25चा बटन दाबलं, सुर खट, पैसे नाही आले. इकून कागद खाली पडला. ती म्हणली आमच्या यांचं असंच आहे, यायचा हात ज्याला लागला त्याचं वाटुळच आहे. मशीनचं तर झालं आणि माझं बी. आम्ही म्हणलं तुम्ही भांडणं करू नका, तुमचं कार्ड इकडे घ्या, वाटुळ काय होऊ द्या.
मी ते कार्ड घेतलं आणि मशीनमध्ये टाकलं. किती काढायचे? म्हातारी म्हणली 30 काढा. 30चा आकडा टाकला, पण जिथून पैसे येते का म्हातारीने त्याच्यातच हात घालून ठेवला आधीच. ते बटन दाबल्यावर खटकन वाजलं, सटकन सालटे निघाले, पैसे नाही आले, कागद आला. मग मी म्हणलं आजी मी कार्ड घातलं हे मशीन पैसे देत आहे आणि तुम्ही कार्ड घातलं मशीन पैसे देत नाही. पप्प्याच्या बापाला विचारा बरं, तुम्ही खातं खोललं होतं तेव्हा काही टाकले का? त्याला आत बोलिलं. म्हणलं का हो तुम्ही खातं खोललं होतं तेव्हा काही या खात्यावर टाकले होते का? म्हणले नाही. मग तुमच्या बापाची पेंड आहे का मशीन पैसे द्यायला? अहो साधं गणित आहे ना. तुमचं ATM कार्ड जर आळंदी पंढरीला कधी गेलंच नाही तर तुमच्या मशीन मधले पैसे तुम्हाला भेटू शकत. सोपं आहे ना. मनतोनी नवनीता तैसे गे अनंता. आपलं ATM आळंदी पंढरीला गेलं पाहिजे, संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे, म्हणजे आठवलं पाहिजे, तेव्हा साठवलेलं प्रतिबिंबित होईल. मग महाराज त्याच्या द्वारा आनंद कसा होईल? अभंगाच्या दुसऱ्या चरणात प्रेमे चालिला प्रवाहो, प्रेमे चालिला प्रवाहो, प्रेमे चालिला प्रवाहो, प्रेमे चालिला प्रवाहो. नाम ओघलवला हो, नाम ओघलवला हो, नाम ओघलवला हो, प्रेमे चालिला प्रवाहो, प्रेमे चालिला प्रवाहो. प्रेमेचा लीला प्रवाह हो, नामोघ लवला हो. इथे प्रेम शब्दाचा अर्थ भक्ती आहे आणि भक्तीने प्रवाहासारखा आनंद होतो. पण कोणती भक्ती? सात्वास्मिन परम प्रेमरूपा. इथे प्रेम शब्दाचा दुसरा अर्थ सुभाषित करणे असा केलाय. नवारे पत्युप कामाय पत्युप्रिय भवती, आत्मा नस्तु कामाय पत्युप्रिय भवती. नवारे मित्रस्य कामाय मित्रं प्रियो भवती, आत्मा नस्तु कामाय मित्रं प्रियो भवती. नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियो भवती, आत्मा नस्तु कामाय सर्वं प्रियो भवती. जगतामध्ये सगळे माणसं एकमेकावर प्रेम करतात, त्यांचा स्वार्थ आहे. पण हे जे प्रेम आहे हे स्वार्थी आहे आणि या स्वार्थी प्रेमानं प्रवासारखा आनंद होऊ शकत नाही. निस्वार्थी प्रेम गवळणीने देवावर केलं. अटति यद्भवान् नन्वेकाननं त्रुटिलयोगा येते त्वाम पश्यतां कुटिलकुंटलं श्रीमुखं जते जडोदेक्षतां तीक्ष्णपा. महाराजांचं वर्णन सांगतो. प्रेमने सांगता प्रेमने बोलता दाविता, आपुलिया चित्ता चित्त जाणे. ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, नेमकं कुठं आहे कळत नाही, कुठं करावं सांगता येत नाही, कशावर करायचं जागा माहित नाही आणि माणसं येडे झाल्याशिवाय भानगड होई. प्रेम दिसत नाही, कशावर करावं कळत नाही आणि केलं नाही तर येडं झाल्याशिवाय भानगडच आहे. प्रेम नाही सांगता प्रेम नाही, पण आपुलिया चित्ता चित्त जाणे. दोघांचं चित्त दोघं जाणू शकतात, दुसरं कोणी जाणू शकत नाही, याला प्रेम म्हणतात. पण भानगड अशी आहे, हे चित्तच इतकं चंचल आहे, ते कुठेही पळत, कुठेही पळत. ऐका, पार्वती आणि शंकर दोघं एक दिवस बसले आणि पार्वतीने शंकराला प्रश्न विचारला, माझ्यावर किती प्रेम आहे? कोणी विचारला? पार्वतीने. शंकर म्हणले, तू सोडून दुसऱ्यावर प्रेम नाहीच. पार्वती म्हणले, मला थोडी शंका आहे. म्हणले, कसं काय? हा, तुमचे मित्र सगळे वेगवेगळे दिसते. म्हणजे शंकराचे मित्रमंडळ कोण होतं? भूते वेताळनाच ती. आणि म्हणले, मग तुमचे जर हे सगळे जोडीदार असेल तर तुम्ही. शंकर म्हटले, तू महान पतिव्रता असल्यामुळं माझं प्रेम तुझ्यावरच आहे. पार्वती म्हणली, मग त्याला पुरावा काय? कशाला? हात जोडून बोलतो बरं का, प्रेमाचा पुरावा कधीच विचारू नये. आणि ज्या माय मावल्याला शंका आहे त्याच विचारतात. इतकं सहज घेऊ नका हे वाक्य. मी उदाहरण पार्वतीचं शंकराचं पुराव्यानिशी सांगतो. कोणा तुम्हाला विचारू नये पण विचार. आता मला शंकरानं पार्वतीवर प्रेमाशिवाय हे घडलं का हो? तुम्ही कोणत्याही फोटोत पार्वती कुठं बसलेले आहेत? बाजूलाच आहेत ना, म्हणजे प्रेमाशिवाय काय सगळं. पण पार्वतीने विचारलं. शंकर म्हटले, तू सोडून दुसरं कोणावर नाही. पार्वती म्हटली, मग त्याला पुरावा काय? शंकर पुन्हा म्हटले, अगो प्रेमाला पुरावा नसतो,
तरी पण पार्वतीनं ऐकलं. आता त्या पार्वतीनं त्या शंकराला इतकं बेजार केलं. आपल्या पार्वत्या किती बेजार करतात. पण पुरावा पण देतो. आता शंकर म्हटले तुला पुरावा पाहिजे ना. म्हटले हो. डोळे झाक. कोणाला सांगितलं? पार्वतीला. पार्वती म्हणले मी डोळे झाकले तुम्हीच निघून गेले. तर शंकर म्हणले तेवढा तर विश्वास ठेवी. डोळे झाक. पार्वतीने डोळे झाकले. भगवान शंकराने सत्यतः पार्वतीवर किती प्रेम होतं याचा पुरावा देताना भगवंतानं अर्धनारी झाले. अर्धनारी म्हणजे एक अंग पार्वतीचं आणि दुसरं अंग स्वतःचं. आणि तसे झाले. पार्वतीला सांगितलं डोळे उघड. पार्वतीनं डोळे उघडले. समोर भया हो म्हणले असं काय केलंय. असंच असतंय म्हणले. आता तू म्हणली ना पुरावा पाहिजे बस आता आताच पुरावा राहील. ती म्हणली ओ सर गाव गोळा होईल तो नवरा आता तसं पहिलं होते तसं जमत नाही म्हणले. आता आपल्याला तू म्हणली ना पुरावा पाहिजे आता पुरावा. ह्या संवादात शेंडीवाला बाबा आला. नारायण. पार्वती म्हणली ओ तुमच्या पाया पडते. तो कडीचा बाबा आला. नारायण नारायण नारायण. देवा हे काय केलं. असं विचारल्यावर भगवान शंकर म्हणले नारद महर्षी आई साहेबाला विचारा. का हो तुम्ही असताना यांची ही अवस्था कुणी केली. बघा याला म्हणायचं खरा कार्यक्रम लावणे. पार्वती म्हटलं मी काय म्हणले रे. मी फक्त विचारलं माझ्यावर किती प्रेम आहे. म्हणले तू सोडून दुसरं कोणावर नाही. मी म्हणलं त्याचा पुरावा काय. नारद महर्षी तुमच्या पाया पडते. पुरावा नको काही नाही पण जसे होते तसे तरी करा. म्हणजे कसे पहिले होते. नारद म्हणले तुमचं झालं काय तेच मला माहित नाही. मधीच बोलू कस काय. म्हणले जामीन घ्यायला काहीतरी माहिती पाहिजे ना. कोणचा गुन्हा केलाय. म्हटले काही नाही मी असं म्हणले ती अर्धांगिनी झाली. बरोबर कशामुळे म्हणले तुम्ही. नाही मी म्हणजे विचारलं होतं माझ्यावर तुमचं प्रेम आहे का म्हणून त्यांनी मला दाखवलं. हा नारद हुशार. नारद म्हटले म्हणजे तुमच्यावर प्रेम आहे हे दाखवण्याकरता ती अर्धांगिनी झाली. म्हणजे तुम्ही महान पतिव्रता आहे हे सिद्ध त्यांनी करून दिलं. पण मी तुमच्या दोघांच्या समोर माफी मागून बोलू का. जरी तुमचे मालक अर्धांगिनी तुमच्यासाठी झाले असेल आणि तुम्ही महान पतिव्रता हे जरी तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मालकाच्या समोर सांगतो तुमच्यापेक्षा या जगात महान पतिव्रता तुम्ही नाही. आत्री ऋषीची धर्मपत्नी अनुसया द्याला कार्यक्रम लावून गेले निघून. आता यायच्या डोक्यात तेवढीच खटकी. कोणाच्या. माझ्यापेक्षा ती. आता ज्या अर्थी मी नुसतं म्हणले तर हा बाबा अर्धांगिनी झाला आणि माझ्यापेक्षा जर ती पतिव्रता असेल तर तिच्या करता हा बाबा. हे कोणी सांगितलं. नारदानं गेले. नारद निघून. पार्वतीनं खाल्लं डोकं शंकराचं. म्हणले माझ्यापेक्षा ती. आता तिचं पातिव्रत्य भंग करायचं मी काय करू. शंकर म्हणले मला विचार नको त्याला विचार. ज्यानं सांगितलं. दिली दिंडी काढून नारदाच्या घरी. हे बसले असले निवांत. त्यांनी नारदाचं स्मरण केलं. नारद आले. म्हणले काय झालं. म्हणजे तुम्ही काल सांगितलं माझ्यापेक्षा ती महान पतिव्रता. मी त्यांना विचारलं तिचं पातिव्रत्य भंग करायचं मी काय करू. ते म्हणले तुमची भेट घ्या. तुमची भेट झाली काय करू. नारद म्हणले मला एवढं सांगा तुमचे मालक तुमचं ऐकतात का. पार्वती म्हणली माझं नाही मग कोणाचं ऐकतात. मी बोलले म्हणून अर्धांगिनी झाली. सांगा काय. म्हणले काही नाही आत्ता जायचं आणि त्यांना घ्यायचं आणि आत्री ऋषीच्या आश्रमात जायचं. जर तुमचे मालक तुमचं ऐकून तिथं आले पुढचं दत्त जयंती चरित्र वाचा मग प्रेम आहे का नाही तुम्हाला सांगतो म्हणले. पार्वतीला नारदानं सांगितलं. नारद निघून गेले. पार्वतीने शंकराकडे हट्ट धरला. काही केलं तर माझं ऐका. शंकराची समाधी मोडली पार्वतीनं आणि सांगितलं चला आत्री ऋषीच्या आश्रमात. तेवढ्या रात्री शंकराला आत्री ऋषीच्या आश्रमात घेऊन गेल्या. पण तिथं गेल्यावर जेव्हा पार्वतीनं प्रत्यक्ष मांडीवर 3 पाहिले. कोण. ब्रह्म विष्णू आणि महेश. नग्न होऊन त्यांना स्तनपान करताना जेव्हा पाहिलं तेव्हा हात जोडले आणि सांगितलं नारदाचंच खरं आहे. तुमच्या पाया पडते. शंकराला सोडलं आणि पळत आल्या. नारद महर्षीचं स्मरण केलं. नारदाच्या चरणावर लोटांगण घातलं. आता कळलं प्रपंचापुरतं प्रेम बरं आहे बाकी पतिव्रतेचं प्रेम पाहणं शक्य नाही. म्हणून माझी विनंती आहे जी खरी पतिव्रता आहे ना तिनं कोणाच्या प्रेमाची परीक्षा पाहू नये. आणि जी पतिव्रता असते ना तिने आपल्या प्रेमाचा पुरावा कधीच नवऱ्याला विचारू नये. विठ्ठल. आता हे सगळं एवढं घडलं.
मग तुमचं आमचं प्रेम कुठे? जोवरी ताले धंदा तोरी बहीण म्हणे दादा, अजून जोवरी चळण गा तोरी म्हणती मानिते लहान तोर देह सुखाचे इंद्रिय मावळली आला बागुल. म्हणून वर्णन केलं प्रेमी चालीला प्रवाहू नाम घलवला हो कोणत्या नामान अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. अखंड राम आणि कृष्ण याचं चिंतन केलं. मग रामाचं की कृष्णाचं म्हणले आज पहिला दिवस रकार उच्चार मात्रीन बहिर्निर्याती पातकम पुनः प्रवेश व्हावी मकारस्तु कपट. राम म्हटलं की शरीरातली पाप बाहेर जातात, मग म्हटलं की बाहेरची आत येऊ देत नाही. इतकं सोपं आहे. अखंड चिंतन करा. परिणाम काय झाला शेवटच्या चरणात वर्णन केलं. थडी आई के परत घडिया ही परत परत्र तुका म्हणे समतेर. दोन थडे, एक अलीकडचे आणि दुसरी पलीकडचे. अलीकडच्या तेराच्या माणसाला पलीकड जायचे. पलीकड काय? पहिलं उभा दाता कटिकर ठेवून दृष्टी चरण ज्याचे सम आहे आणि समान आनंद देण्याची ताकद ज्याच्यात आहे तो पहिलं तीराला असेल तर तिथपर्यंत जीवाला जाण्याकरता राम आणि कृष्ण अखंड असू द्या कसंही असो आपण पहिलं तीराला जाऊ शकतो. पण माझं मत आहे पहिलं तीराला जायचंय नदी भरून वाहते. कसं जायचं? एक म्हणला पोहणं येतं त्याने, एक म्हणला येत नाही उडी टाकू नको समुद्राला जाशील, दुसरा म्हणला नावेत बसतो पलीकडे जातो. फक्त नावेत बसताना ध्यानात ठेवा नावेला छिद्र आहे का? बऱ्याच नावा छिद्र पडल्यात सध्या. नवा ठाई फाटून गेली तिथवा माशी झाली. बरोबर ना? रक्त रेत जंतू नरकमुताने भरली काणोबा तुझी भोगली जागली. बरोबर ना? बर बर. हे सगळं पाहिलं नावेत बसला. पाणी यायला लागलं. आता पाणी आलेली बुडीताची नाव पलीकड जात नाही. ती काय सत्यनारायणाची थोडीच आहे. 5 अध्याय वाचल्यावर पलीकड जाते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सत्यनारायण महाराज की जय. कलावतीने पलीकडे पूजा ऐकू लागली. दो पाऊस पडला नदी तुडून. गणपतराव शामराव साधू वाण्याने सांगले 5 जण आलो कुंकू दिलं. पूजा ऐकण्याकरता आले. दो पाऊस पडला नदी तुडून. म्हणून गणपतराव शामराव प्रसाद घेऊन निघाले. नावेत बसल्याबरोबर नावेला चित्र उचलून असल्यामुळे नावेमध्ये पाणी येऊ लागलं. पाणी आल्याप्रमाणे गणपतराव शामराव म्हणले काय करायचं म्हणले नाव बुडायला लागली. दोघांना प्रसाद वाटून घाल. लहान पोटामध्ये वजन वाढलं पण नाव तळाला जाऊन टेकली. नाका डोळ्यात पाणी गेलं. गणपतराव शामराव म्हणले साधू वाण्याने सांगितले सत्यनारायण महाराज की जय. आलीवर अरे रव्याचा प्रसाद खाऊन जर बुडाली असतील सत्यनारायण महाराज की जे म्हणल्यावर वर आले. कोणी रवा तरी दुकानात विकला असता का? अरे ते कर्मकांड आहे जीवाला करणं गरजेचं आहे. पण नावेत बसल्यावर नावेला छिद्र नाही ठीक आहे पण वल्ले पाहिजे ना. 2 वल्ले हाणले पाहिजे. ही देहरूपी नाव आहे. ही पलीकडच्या तीराला जाण्याकरता अखंड राम आणि कृष्ण ही वल्ले हाना. नाव पलीकडे जाईल आणि नाव पलीकडे गेली की पहिलं उभा दाता दृष्टी चरण आणि सम चित्तवृत्ती ज्याची स्थिर आहे त्याला तो आनंद त्याही तीराला मिळतो आणि याही तीराला मिळेल. म्हणून थडी ऐक्य परत्र तुका म्हणे समतेर. असा आनंद माझ्यासह तुम्हाला घेता आला त्याचं कारण सुंदर अशी साऊंड सिस्टीमचा आवाज असल्यामुळं हा आनंद आपल्याला घेता आला. नाही तर पहिल्या दिवशी इतकं जुळत नाही. पहिल्या दिवशी कारण पहिला दिवस म्हणजे सगळं जोडी जाडीत आणायचं. पण सिस्टीमवाला दादा त्यातला परफेक्ट मास्टर आहे महाराज. त्याने बरोबर ओळखलं गोविंदरावला काय लागत. बरोबर नाचीला गोविंद त्याने 11 वाजेपर्यंत. थडी आहे की परत्र तुका म्हणे समतीर. समतीर शब्द सांगितला ना. हे सम आपल्या दृष्टीनं परमात्म्याचं स्वरूप आहे आणि समानता हा गुण जर परमात्म्याचा असेल तर तोच गुण जर आपल्यात आला तर आपणही परमात्मा होऊ शकतो. का होऊ नये याकरता भजन करा. विठोबा रखुमाई.